ज्या सचिन तेंडुलकरला या देशाने भारतरत्न दिला, अंबानीचा एक नोकर म्हणून काम करतो. पांड्या याची बायको निघून गेली तर सगळा देश शोक व्यक्त करतोय. अरे इथे अनेक तरुणांना बायकाच मिळत नाहीत. सचिन तेंडुलकरचं या देशाच्या उभारणीमध्ये, या देशाच्या वाटचालीमध्ये काय कॉन्ट्रिब्युशन आहे म्हणून आम्ही त्याला भारतरत्न दिला. आणि तो सचिन तेंडुलकर जाहिरातीमध्ये पैसे घेऊन आम्हाला सांगतो की हा जुगार खेळा. लाजा वाटल्या पाहिजेत आमच्या व्यवस्थेला. आणि आमच्यावर थोपवलं जातं क्रिकेटचं प्रेम. अहो, महात्मा फुलेंनी आमच्यावर उपकार केले, सावित्रीबाई फुलेंनी मुलींच्या शाळा काढल्या, साहेब मागून त्यांना भारतरत्न दिला जातो. त्याच्या अंडरवेअरवर नाव असलेली कंपनी सुद्धा त्याला 1 कोटी रुपये देते साहेब. क्रिकेट भारत देशामध्ये एका धर्मापेक्षा कमी नाहीये. आमच्याकडे बॉलिवूड आणि क्रिकेटच्या स्टारसाठी आम्ही जीवापाड प्रेम करणारे भारतीय क्रिकेटला एका धर्माचा दर्जा देऊन बसलेलो आहोत. मला यावर शंका कुशंका अजिबात नाही, माझी कुठली तक्रारी नाही. मात्र कालच्या मुंबईच्या गर्दीकडे पाहून आणि गर्दीनंतरच्या चपलांचा खच पाहून काही प्रश्न माझ्यासारख्या पत्रकाराला पडले. तुम्ही म्हणाल की लोक पत्रकार आणि क्रॉसला नेहमी एक वेगळा रोख मांडते. मला याच्याशी देणं घेणं नाही की मी जे सांगतो ते तुम्हाला आवडलंच म्हणून. मात्र मी जे सांगतो आणि मी जे बोलतो ते बोललं पाहिजे म्हणून. क्रिकेट हा आमच्यासाठी एक खेळ आहे. खरं म्हणजे आम्ही सुद्धा आमच्या आयुष्याची 10-10 वर्ष क्रिकेटवर उधळून लावलेली पिढी आहोत. आजही आम्हाला जो झेल पकडला आणि भारतीय संघाला विश्वकप प्राप्त झाला त्या झेलाचं आम्हाला आजही कौतुक आहे. तुम्हाला आठवतं, क्रिकेट हा भारतीय सभ्यतेमध्ये आणि भारतीय व्यवस्थेमध्ये खास करून तरुणांमध्ये एक क्रेज ठेवणारा खेळ आहे. खेळ नेहमी माणसाच्या मनाला, समाजामधल्या दुहीला, समाजामधल्या एकोप्याला बळ देणारा प्रकार आहे. खेळामुळे आमची समाज व्यवस्था तंदुरुस्त राहते, सदृढ राहते. केवळ शारीरिक नाही तर सामाजिक दृष्ट्या सुद्धा खेळ माणसांना माणसांशी जोडणारा ठरतो. म्हणून खेळाबद्दल कुठली तक्रार नाही, क्रिकेटबद्दल तर अजिबात नाही. कारण की क्रिकेट एक असा खेळ आहे की ज्यांनी या देशाला देशभक्ती आणि देशप्रेमावर घेऊन जाणारी प्रक्रिया त्या खेळाच्या माध्यमातून होते. म्हणून वर्ल्ड कप, कुठलीही स्पर्धा आमच्यासाठी केवळ ती स्पर्धा नसते, तो आमच्यासाठी राष्ट्रीय स्वाभिमान असतो. मात्र या पलीकडे जाऊन, या खेळाच्या पलीकडे अलीकडच्या काळामध्ये काही राजकारण होतं का, काही अर्थकारण होतं का आणि काही दुसरे डाव साधले जातात का, यावर आता आम्ही चिंता केली पाहिजे. कारण या खेळातून आमच्या देशाला काय प्राप्त होतं याचं गणित माझ्यासारख्या पत्रकाराला जेव्हा पडतं, मला कुणीतरी उत्तर दिलं पाहिजे. तो क्रिकेट जो आमच्यासाठी स्वाभिमान आणि देशभक्ती होता, ते क्रिकेट आता राजकारण झालं. अमित शहा यांचे चिरंजीव जय शहा BCCIचे सचिव आहेत. कुठल्या पात्रतेने? प्रश्न आहे माझा, एक पत्रकाराचा. त्याला असं वाटतं की काय जय शहा यांचं क्रिकेटमधलं काय कॉन्ट्रिब्युशन आहे की ज्यांच्याकडे जगातल्या क्रिकेट संघटनांमध्ये सर्वाधिक श्रीमंत असलेली BCCI आणि तिचं सचिवपद अमित शहा यांच्या चिरंजीवाला आहे. घराणेशाही आणि परिवारवाद याच्यावर चिंता आणि चिंतन करणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या गृहमंत्र्याचा मुलगा भारतीय क्रिकेट संघाच्या BCCIचा सचिव होतो. यावर कुणी चिंता केली नाही पाहिजे. माझ्या क्रिकेट प्रेमींच्या गळ्यातली ताईत असलेल्या, क्रिकेट रसिकांच्या मनात देव असलेल्या क्रिकेटर्सनी आमच्या समाज व्यवस्थेमधल्या कुठल्याही समस्येवर कधी चिंता व्यक्त केली का? अजिबात नाही. ज्या सचिन तेंडुलकरला या देशाने भारतरत्न दिला, तो सचिन तेंडुलकर आज मुंबई इंडियन्स या क्रिकेट संघाचा कोच आहे. अंबानीचा एक नोकर म्हणून काम करतो. ज्याला देश स्वतःचा भारतरत्न म्हणतो, त्या भारतरत्न सचिन तेंडुलकरने स्वतःच्या क्रिकेटच्या कुठल्याही एका चेंडूवर लावलेला फटका तो मोफत लावलाय का? बरं, लावलाही असेल, मला त्या फटका लावण्याचा माझ्या तरुणांना, माझ्या देशवासियांना याचा काय फायदा झालेला आहे? परवा जेव्हा आम्ही वर्ल्ड कप जिंकला, विश्वचषक जिंकला, आनंद आहे. मात्र माझ्यासमोर मीडियामधलं, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये, न्यूज चॅनलवरती जी निवेदिका बोलत होती, तिचं एक वाक्य होतं की 150 कोटी लोकांचं स्वप्न आज पूर्ण झालंय. कुठं आमचं ते स्वप्न होतं? आमचं स्वप्न आहे वर्ल्ड कप जिंकणं. हे भारताच्या क्रिकेट रसिकांची इच्छा असू शकते, ठीक आहे ना. माझ्या देशाचा संघ कुठल्या तरी 12, 15, 16 संघांमध्ये जिंकला म्हणून तो विश्वविजेता झाला, मला याचा आनंद आहे. मात्र ते माझं स्वप्न होतं. अरे, माझ्या शेतकऱ्याची आत्महत्या होतात, मग सरकार त्याला रोखू शकत नाही. माझ्या शेतकऱ्याला हमीभाव मिळाला पाहिजे, तेव्हा माझ्या व्यवस्थेचं स्वप्न आहे. इथला शिकलेला तरुण, त्याला रोजगार नाहीये, त्याला नोकरी नाहीये, त्याला तुम्ही क्रिकेटचा डोस पाजता, त्याला मरीन ड्राईव्हवर गर्दीमध्ये आणता आणि ती गर्दी दाखवून असं दाखवता की ही क्रेज आहे. अरे, त्याच गर्दीमध्ये चपलांचा खच पडून 25 लोक जखमी झाले, त्यातले 4-2 लोक जीवांशी जातील. आता ज्या क्रिकेट रसिकांच्या गळ्यात ताईत म्हणून असलेले क्रिकेटर्स आहेत, त्या क्रिकेटर्सनी स्वतःच्या ट्विटचे पैसे घेतात. साहेब, 1,25,00,000 ही रक्कम आहे त्यांचा सामना खेळायची. कोण देतं हे 1,25,00,000? तुम्ही, मी, माझा देश.
देशासाठी एखादी गोष्ट करा, त्याचा मोबदला घेतो आपण. आम्ही देशासाठी मरीन ड्राईव्हवर गर्दीमध्ये सहभागी झालो. किती रुपये घेतले तुम्ही? स्वतःच्या घरी 2 वाजता कोणी पोहोचलं. विटीला जाऊन बघा, रात्री 4-4 वाजेपर्यंत तुम्हाला ट्रेन मिळाला नाही. काय मिळालं तुम्हाला? जो क्रिकेटर देशामध्ये क्रिकेट खेळला त्यांनी कधी ते ट्विट जे पैशाने करतात, कधी शेतकऱ्यासाठी एखादं ट्विट सचिन तेंडुलकरने केलं, तुमच्या विराट कोहलीने केलं, तुमच्या रोहित शर्माने केलं? आम्ही दुःख व्यक्त करतो, रोहित शर्मा आणि विराट कोहली रिटायर्ड झाले का? अरे कपिल झाला, सुनील झाला, सचिन झाला, धोनी झाला, याचं दुःख आम्ही मानतो, आम्ही मातम मानतो. लाजा वाटल्या पाहिजेत आमच्या व्यवस्थेला. आणि आमच्यावर थोपवलं जातं क्रिकेटचं प्रेम. ते खरं म्हणजे आम्ही क्रिकेटचं प्रेम म्हणून ते करतो, मात्र याच्या पाठीमागं ते क्रिकेटचं प्रेम म्हणून करत नाहीत, ते करतात अर्थकारण. विराट कोहलीच्या जाहिरातदारांची लिस्ट पहा जरा. त्याच्या अंडरवेअरवर नाव असलेली कंपनी सुद्धा त्याला 1 कोटी रुपये देते साहेब. त्यांच्या बॅटीवर असलेल्या स्टिकरवर सुद्धा त्यांना कोटी रुपये मिळतात. त्यातला 1 रुपया आमच्या गरिबांसाठी, कुठं पाऊस पडला, कुठं आपत्ती आली, कुठं धरण कोसळलं, कुठं महापूर आला, शेतीपीक वाहून गेलं, 2 रुपये एखादा क्रिकेटर तुम्हाला देतो का? नाही. ज्याच्या टी शर्टवर केवळ 1 लोगो लावल्यामुळे त्याला 2 कोटी मिळतात. त्यातले 2 लाख रुपये कधी ते समाजाला देतात का? नाही. पांड्या याची बायको निघून गेली तर सगळा देश शोक व्यक्त करतोय. अरे इथे अनेक तरुणांना बायकाच मिळत नाहीत, रोजगारच नाही, याच्यावर आम्ही चिंता करत नाही. एक क्रिकेट खेळ असू शकतो, मात्र एक क्रिकेट जेव्हा बाजार होतो त्यावेळी चिंता व्यक्त केली पाहिजे. म्हणून काल जेव्हा मी हे सगळं पाहत होतो त्यावेळेस मला देशातला एक नागरिक म्हणून, क्रिकेटसाठी कधी काळी 10 वर्ष देणारा युवक म्हणून मला त्याचा आनंद आहे. मात्र एक पत्रकार म्हणून मला चिंता व्यक्त करावी लागते की या देशभरामध्ये या गर्दीला या देशातले त्यांचेच प्रश्न विसर पडतात आणि ते विसर पडावेत म्हणूनच आम्हाला क्रिकेटचा डोस पाजला जातो का, याचं सुद्धा चिंतन आणि चिंता व्यक्त केली पाहिजे. क्रिकेट माझ्यासाठी स्पिरिट असणारा खेळ आहे. या देशामध्ये क्रिकेट केवळ खेळ नाही आहे, या देशामध्ये क्रिकेट एक धर्म आहे. मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे क्रिकेटसाठी एक प्रचंड आमच्याकडे क्रेज आहे. सचिन तेंडुलकरचं या देशाच्या उभारणीमध्ये, या देशाच्या वाटचालीमध्ये काय कॉन्ट्रीब्युशन आहे म्हणून आम्ही त्याला भारतरत्न दिला. अहो महात्मा फुलेंनी आमच्यावर उपकार केले, सावित्रीबाई फुलेंनी मुलींच्या शाळा काढल्या साहेब, मागून त्यांना भारतरत्न दिला जात नाही. आणि सचिन तेंडुलकरनी न मागता भारतरत्न दिला. आणि तो सचिन तेंडुलकर जाहिरातीमध्ये पैसे घेऊन आम्हाला सांगतो की हा जुगार खेळा. त्याचा सुरक्षा रक्षक त्याच जुगारामध्ये हरला आणि मेला, आत्महत्या केली त्यांनी. आणि असा सचिन तेंडुलकर आमचा भारतरत्न आहे साहेब. भारतरत्नाची एक श्रृंखला आहे, अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून त्या अटल बिहारी वाजपेयीपर्यंत त्यांचं काही कॉन्ट्रीब्युशन आहे या देशासाठी. आणि या देशासाठी जे कॉन्ट्रीब्युशन आहे त्याचा त्यांनी मोबदला नाही घेतलेला, परिणामाने जीव दिलेला आहे त्यांनी या देशासाठी. आणि या सचिन तेंडुलकरनी या देशासाठी काय कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे? एक चेंडू खेळण्याचे सुद्धा ज्यांनी पैसे घेतले. प्रचंड कोट्यावधी रुपयाची माया कमवणारे क्रिकेटर्स तुमचे हिरो कशामुळे असतात? फक्त तुम्ही त्यांच्याकडे देशभावनेतून पाहतात. IPL क्रिकेटमधल्या जाहिरातदार, हे जे इलेक्ट्रॉनिक मीडियावाले लोक आहेत, हे जे TV वाले लोक आहेत, तुम्हाला मरीन ड्राईव्हची गर्दी लाईव्ह का दाखवत होते? 5 घंटे या इलेक्ट्रॉनिक मीडियाचे कॅमेरे मरीन ड्राईव्हहून हटले नाहीत. कशासाठी होते ते? कारण त्यातून त्यांना पैसा मिळतो. क्रिकेट केवळ क्रिकेट नाही आहे, आता क्रिकेट ही एक आर्थिक गंगाजळी आहे. या क्रिकेटमधून जाहिरातदारांचं एक मोठं विश्व आहे. आणि ज्या इलेक्ट्रॉनिक मीडियाला, ज्या न्यूज चॅनल्सला कोट्यावधी रुपये या क्रिकेटमधून मिळतात, 2 ओव्हरमधला जो 5-10 सेकंदाचा वेळ असतो का, या बॉलरकडून त्या बॉलरकडे चेंडू जाण्याचा काळ, त्या काळामध्ये सुद्धा ती जाहिरात येते ना, त्याचे पैसे या चॅनल्सला मिळतात. म्हणून कोट्यावधी रुपये कमवणारे चॅनल्स, कोट्यावधी रुपये कमवणारे खेळाडू, आणि आम्ही कोण? माझी माफक अपेक्षा आहे. मी बीड जिल्ह्यातल्या एका मागास आणि विकासापासून दूर असलेल्या जिल्ह्यातला पत्रकार आहे. माझ्या जिल्ह्यामध्ये क्रिकेटचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे? 1 ट्रॉफी आणली आपण, बरोबर. माझ्यासाठी त्या ट्रॉफीचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे? मी त्या गरिबांची भाषा बोलतो, त्या बेरोजगारांची भाषा बोलतो, त्या शेतकऱ्यांची भाषा बोलतो, त्या मुलींची भाषा बोलतो ज्यांना त्यांचे पती नांदवत नाहीत, त्या स्त्रियांची भाषा बोलतो ज्यांच्यावर अत्याचार होतो. मी पत्रकार असताना बोलतो, क्रिकेटर का बोलत नाहीत? विराट कोहलीनी त्याच्या बायकोसाठीचे ट्विट किती केले हो, आणि आम्ही ते ट्विट रिट्विट केले. अनुष्का शर्माची पप्पी घेतली तर आम्ही त्याचा पोस्ट टाकतो. अरे राजा हो, त्याच विराट कोहलीने माझ्या देशातल्या शेतकऱ्याबद्दल काळजी व्यक्त करणारा एखादा ट्विट केला? साहेब, मोदींच्या धोरणामध्ये जे 3 काळे कायदे शेतकऱ्यांच्या संदर्भात आले, पंजाबहून निघलेल्या आंदोलनामध्ये 700 लोकांच्या आत्महत्या झाल्या, 700 लोक मेले साहेब.
आमच्या देशातल्या एकही क्रिकेटरनी एक ट्विट आणि एक पोस्ट कधी केली? अजिबात नाही. कुस्तीसारख्या खेळामध्ये स्त्रियांवर अत्याचार करणारा भारतीय जनता पार्टीचा एक खासदार, कुस्ती परिषदेचा अध्यक्ष, ज्यांनी अत्याचार केले आणि त्याच अत्याचाराच्या विरोधात 6 महिने पाऊस पाना वाऱ्यामध्ये कुस्ती खेळणाऱ्या मुली रस्त्यावर बसल्या होत्या. विराट कोहली, सचिन तेंडुलकरने एखादी पोस्ट केली की कुस्ती खेळामधल्या खेळाडूंबद्दल? का? आमच्याकडून चुकतं, कारण की आम्ही फक्त ग्लॅमर क्रिकेटला दिलं, कुस्तीला नाही दिलं. आमच्या माती आणि आमच्या माणसातले मैदानी खेळ आम्ही दुर्लक्षित केले आणि आम्ही सगळं खेळावरचं प्रेम क्रिकेटवर डायव्हर्ट केलं. आणि या डायव्हर्शनचा फायदा मग क्रिकेटर्सनी घेतला, त्याच्या पाठीमागच्या आर्थिक संस्थांनी घेतला, जाहिरातदारांनी घेतला आणि दुर्दैवाने या सरकारने सुद्धा. क्रिकेट हा केवळ खेळच राहावा म्हणून यातला अर्थ आणि यातला अर्थ दोन्ही पद्धतीचे अर्थ उलगडून आम्ही घेतले पाहिजेत. नमस्कार, मी तुमचा लोकपत्रकार भागवत तावरे.